स्वराचाराने जो वागतो निश्चितपणे त्याचा देहबुद्धी जागृत आहे आणि देहबुद्धी जागृत असल्यामुळे तो बापुडा चवला समाधानापासून. मग असा बापुडा हा समाधानापासून वंचित होतो, म्हणजे त्याला मग समाधान मिळणार नाही, शांती नाही मिळणार, तर कसं होणार आहे. ह्या लहान लहान सूचना विविध शिकवणीमध्ये समर्थांनी केलेल्या आहे. पुढे म्हणतात आहे हे देहावरच्या सूचना प्रपंचाच्या बाबतीत म्हणतात आहे प्रपंच लटिका म्हणावा आणि हव्यास वाटे देखूनही वैभवा. प्रपंचाचा हव्यास वाटतो आपल्याला, का वाटतं की प्रपंचाचं वैभव आहे. त्रिगुणात्मक मायाने इतकं आकर्षण केलं आहे या विश्वामध्ये की आपण प्रत्येक क्षणी आकर्षाला जातो या दृश्य पदार्थामध्ये, दृश्य विश्वामध्ये. म्हणून हव्यास वाटे देखूनही वैभवा, हे जे दृश्यमायाचं जे वैभव आहे, हे वैभवाकडे आपण असं आकर्षित होतो, आपल्याला त्याचा हव्यास वाटतो, आपल्याला ते हवंसं वाटतं आपल्याला ते वैभव. प्रपंच जरी लटका असला तरी ही दृश्यमायाने, त्रिगुणात्मक मायाने जे विश्व निर्माण केलं आहे, या विश्वाने जे आकर्षण विश्वामध्ये निर्माण केलं आहे, त्या आकर्षणाला आपण बळी पडतो आपण, आणि म्हणून ते वैभव आपल्याला हवंसं वाटतं. म्हणजे मग ती सचेतन गोष्ट असो, अचेतन गोष्ट असो, ती कशी असली तरी आपल्याला वाटते ती गोष्ट मला हवी. दागिनेच म्हटलं, दागिने शेवटी धातूचा एक प्रकारचा, पण दागिने घालावं वाटतात. कपडे झाले, मोटरसायकल झाले, हे सगळे अचेतन वस्तू आहे, पण तरी आपल्याला त्या हव्याशा वाटतात. म्हणजे इतका लोक आपल्याला त्या वस्तूवर जडलेला आहे. ही त्रिगुणात्मक मायाची किमय आहे त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे हा जो मायेचा जो हव्यास आहे, हा अभ्यास वाटतो तो टाकायला पाहिजे. हा प्रारब्धाचा काही काही लोकांना वाटतो हा प्रारब्धाचा ठेवाच आहे का बा. म्हणजे मला जे मिळालं आहे, सुख जे मिळालं आहे, माझ्याकडे इतकी संपत्ती आहे, माझ्याकडे धनदौलत, बंगला आहे, मोटर गाड्या आहे, मग मी याचा भोग का नाही घेऊ. ही आजची कलियुगातली लाईफस्टाईल आहे. किंवा कलियुगात आपल्याला असं वाटणं साहजिक आहे, आज करो कल देखा जावे कल का कल. म्हणजे सगळे लोक म्हणजे भोग भोगतात, पण इथे भोगावर त्यांनी सक्ती आणली आहे. तुम्ही भोगा, पण ते भोग नियमित भोग पाहिजे, किंवा त्याच्या आहारी तुम्ही जाऊ नका. अनासक्त ठेवायचं भोगाप्रती मन. म्हणजे काय, तुम्हाला जे भोग प्रारब्धान मिळाले ते भोग, असं त्यांचा भोग भोगण्याबद्दल हे नाही. कारण की जिवंत आल्यानंतर आपल्याला आपण 4 घास जेवणारच, चहा पिणारच, कारण की आपल्याला देहाला वाढवायचं आहे आणि देहाला साधन म्हणून वापरायचं आहे, म्हणून अन्नआहार आपल्याला घ्यावा लागतोच. पण त्या अन्नआहारापोटी जर तुम्ही म्हटलं की नाही मी मांसाहाराच्या प्रती लागतो, रोज मला मांसाहारच पाहिजे, किंवा रोज मला दारूच पाहिजे प्यायला, मद्यच पाहिजे प्यायला, तर मग तुम्ही त्यात आसक्त झाले, तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही तुम्ही. तर ही अशी आसक्ती कामाची नाही आहे. आणि म्हणून हा जो प्रारब्धाचा ठेवा लोकांना वाटतो, हा प्रारब्धाचा ठेवा आहे. यांनी फार सुंदर सांगितलं आहे, म्हणे प्रारब्ध ठेवा आम्हासी सोडेना. प्रारब्धाचा ठेवा त्याला सोडत नाही की तो त्या ठेवायला सोडत नाही काय माहीत, पण अशी आसक्ती माणसाला होते. आणि त्यातल्या ज्यांच्या जो सगळे भोग उपलब्ध आहे, द्रव्यधारा सगळे त्यांच्याकडे आहे, आणि त्याच्यामुळे मग त्या भोगात आसक्त झाल्यामुळे चलो चैन करते, मौज करते, मस्ती करते, आनंद से रहते, असं लोकांना असं वाटतं. हे बरोबर नाही. कारण की प्रपंच हा लटका आहे. प्रपंचाचं एक सुख आहे, क्षणभर सुख आहे, आणि ही जी सगळी जी माया दिसते आहे तुम्हाला, ही माया काही दिवसांनी लोप पावणारी आहे. म्हणून याचा त्याग करा असं म्हणतात, आणि ह्या त्यागानेच परमार्थ साध्य होतो असं सुद्धा श्रुतीमध्ये म्हटलेलं आहे. अशी नाना प्रकारची वचने सांगून लुलुलुल प्रतापणे तयावरी घातले घालणे विभव आहे पुढे. म्हणजे समज सांगता की अशा प्रकारचे जे वैभव आहे, या वैभवाला तू भुलून जाऊ नकोस. तू ऐसे वैभव भुलले आणि आधार घेव लागले, तयाप्रती काहीच नचले ब्रह्मादिकांचे. म्हणजे ब्रह्मादिकांचं सुद्धा या मायाच्या पुढे काही चालत नाही. त्या वैभवाला झुलतात, ते वैभवाला भुलतात ते, आणि वैभवाच्या पोटी आसक्त होतात ते. असं ब्रह्मादिकांचा सुद्धा त्यांना अनुभव त्यांनी सांगितला आहे. म्हणून हे वैभव पाहून तू भुलून जाऊ नको. त्रिगुणात्मक मायेचं वैभव आहे हे वैभव हे विरणारं आहे, लोप पावणारं आहे, अशाश्वत आहे. ते आज आहे, उद्या नाही, क्षणभंगूर आहे ते. म्हणून या विषयाचं नाद तू सोडून दे, आणि विषयाचं नाद सोडून तू त्याच्या बाबतीत अनासक्ती ठेव, भोग भोगू नको, आणखी परमार्थाकडे वळ. अशी त्यांची शिकवण आहे या समाजामध्ये. विविध शिकवणामधलाच हा 1-2-4 गोष्टी ते सांगत आहे. जववरी विषयासक्त मन तववरी रामी अनुसंधान. जववरी विषयासक्त मन तववरी रामी अनुसंधान न घडे. पुढच्या ओळीत आहे, पुढच्याच आहे, तववरी रामी अनुसंधान न घडे. म्हणजे तुम्ही विषयासक्त असेपर्यंत तुम्हाला रामाचं अनुसंधान किंवा गुरुकृपा म्हणा, किंवा त्याचं दर्शन किंवा आत्मसाक्षात्कार होणार नाही.
हे ईश्वराचं वचन आहे, हे श्रुतीचं वचन आहे. त्यामुळे विषयासक्तीचा भोग तुम्हाला टाकायला पाहिजे, सोडायला पाहिजे. तरच तुम्हाला भक्ती, ज्ञान, आणखी त्यानंतर शांती तुम्हाला हे मिळेल त्यातून. आता आपण जो आधार घेतो आहे हे सगळे प्रपंचातली दुःख आहे, बरी सांगितली आहे. प्रपंचाची दुःख आपण करते म्हणून ती भोगत असतो, ते सगळं सर्वस्वी चुकीचं आहे. पण आता ते म्हणतात आहे की तुम्ही जो आधार घेतला आहे प्रपंचाचा, हा आधारच मुळात चुकलेला आहे. हा आधार चुकला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा जो मूळचा जो आधार आहे, हा मूळचा आधारच तुम्हाला सोडावा टाकेल. म्हणजे तुम्हाला प्रपंच आधार हा चुकीचा आहे, हा तुम्हाला टाकणं आवश्यक आहे. आणि त्याच्यावर त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये की प्रपंच आधार घ्या पुढच्या समासामध्ये आपण त्याच्यावर म्हणजे 11व्या समासामध्ये ते ओळ आहे, त्याची ओवी आहे ती टाकेल. तर याच्यावर समर्थांनी एवढंच म्हटलं, या कारणे महानुभाव पूर्वीच लालूच न धरावी, विवेक बळे तोडावी आधार बेडी. विवेक बळे तोडावी आधार बेडी म्हणजे तुम्ही विवेकाने हे तुमची जी संसारातले जे आधार तुम्ही मानले आहे, कोणते आधार आहे संसारातले, पैसा आधार आहे, द्रव्यदारा आधार आहे, तुमचे कुटुंबातले तुमचे कुटुंबजन, आई वडील, पती पत्नी एकमेकांना आधार समजतात, मुलं बाळा आधार समजतात, घर तुमचा आधार आहे असं तुम्ही धरून चालताय, शेतीवाडी आधार आहे. तर हे सगळे स्थूल देहातले आधार आहे. हे स्थूल देहातले आधार कामाचे नाही आहे, हे नाशिवंत असल्यामुळे विवेक बळे तोडावी आधार बेडी. यांचा जो आधार घेतला आहे हा तू विवेकाने तर हा आधार दूर कर, किंवा विवेकाने आधार त्याग हा नष्ट कर. आणि परमार्थाकरता जो शाश्वत आधार जो आहे, परमेश्वर परब्रह्म जे आहे त्याचा आधार धर तू. त्याच्या आधारानेच तुला मुक्ती आणि मोक्ष मिळेल. त्याच्यामुळे त्याच्याकडे तू आपलं मन वळव. बरेचदा काय होतं की आपल्या शब्दामध्ये जेव्हा ग्रंथ वाचतो तर आपण शब्दार्थाने आपण भुलून जातो. म्हणजे इव्हन शब्दसुद्धा तुम्हाला स्तुतीचे शब्द फार गोड वाटतात तुम्हाला, आणि कोणी निंदेचे शब्द घेतले तर ते शब्द तुम्हाला बोचतात. तर तसा परमार्थामध्ये जेव्हा तुम्ही अद्वैत ग्रंथ वाचता तर अद्वैत ग्रंथामध्ये पण तुम्हाला भावार्थ घ्यायला पाहिजे. तुम्ही जर शब्दार्थ घेतला तर त्याचा परमार्थ तुम्हाला कधी कळणारच नाही तुम्हाला. म्हणजे जसे आपण म्हणतो, या कुबेर नावे ठेविले बापुडे मोळे वाहतची गेले. म्हणजे तो मोळे विकणारा आहे पण त्याचं नाव आहे कुबेर. आता तुम्ही कुबेराहून जर अशी कल्पना केली की कुबेर म्हणजे अत्यंत श्रीमंत माणूस आहे, तर ती चुकीची कल्पना होईल तुम्हाला. पण तुम्हाला ॲक्च्युली वस्तुस्थिती पाहावं लागेल, तो मुळी विख्या आहे तो. तसंच का लक्ष्मीचा नावाचा सोहळा माये बापेशी लोभाचा काव कळा. म्हणजे एका स्त्रीचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे त्या साक्षात लक्ष्मी असल्यानंतर तिच्याकडे काय कमी आहे? ती द्रव्य झालं, सोनं रत्ती झालं, पण ती काय आहे, ती एक साधारण स्त्री असल्यामुळे तिच्या ठिकाणी ती भीक मागणारी स्त्री म्हणते. भीक मागिता वेळोवेळी ते अवकळा न कळे. म्हणजे ती भीक मागणारी स्त्रीचं नाव लक्ष्मी आहे. म्हणजे तुम्ही शब्दार्थावर जाऊ नका. आचार्य नावे जयाशी सकळ कळा ओनामा नेणे. म्हणजे आचार्य नामे जयाशी आचमन करता न येते अशी. म्हणजे म्हणण्याकरता आचार्य आहे पण त्याला साधं आचमन करता येत नाही, पूजा करता येत नाही, मग ते आचार्य नावाचं काय कामाचं झालं. तर असा तुम्ही शब्दार्थाचा भेद समजून घ्या. तुम्ही शब्दार्थ आहे तो शब्दार्थाने त्याचा अर्थ मिळत नाही. म्हणजे शब्दार्थाने अर्थच लागत नाही. आचार्य म्हणजे काय? आचार्य हा शब्द आहे. आपण असे शब्द बरेचदा बोलताना इकडले शब्द तिकडे लावतो, तिकडले शब्द इकडे लावतो आणि लोकांना घोट्यात पाडतो आणि आपल्याला वाटतं अरे त्यांनी काय बोललं काय नाही बा. पण त्या शब्दाचा अर्थ त्यांनी चुकीचा लावला आहे, तर चुकीचा लावल्यामुळे सगळे शब्दार्थ चुकीचे होतात. तर हे असं न करावे म्हणून हे लहान लहान शिकवण्या समर्थांनी या 10व्या समासात दिल्या आहे. आता 11वा समास जो आहे, आता आपण 11व्या समासाकडे वळू. फार महत्त्वाचा समास आहे 11वा. आणि याच्यामध्ये प्रारब्ध प्रयत्न याचं नाव आहे, प्रारब्ध प्रयत्न. आणि समर्थ म्हणतात आहे की प्रारब्ध म्हणजे आपल्याला जे आयुष्याला आपलं आहे, प्रारब्ध म्हणजे आपण जे जीवन जगतो, आपले जे काय 50, 60, 70 वर्ष आयुष्याचं आयुष्य आहे, त्या आयुष्याला प्रारब्ध म्हणतात. आणि या प्रारब्धामध्ये तुमचे प्रयत्न श्रेष्ठ आहेत. हा त्यांचे सिद्धांत इथे मांडलेला की तुम्ही प्रारब्धात प्रयत्न करा, फक्त त्याच्या फळावर तुम्ही फलेच्छा ठेवू नका. आणखी फळ जे ते आहे ते फळ तुम्हाला ईश्वर तुमच्या प्रयत्नांती देईल. तुमच्या प्रयत्नाप्रमाणे तुम्हाला ईश्वर फळ देईल तुम्हाला. पण तुम्ही जर त्याची अगोदर जशी कल्पना करून बसले की नाही मला फळ मिळालं तरच मी प्रयत्न करेल, तर ही समजूत सबसेल चुकीची आहे. म्हणजे पहिले फलश्रुती काय आहे किंवा मला या कर्माच्या अंती माझ्या प्रयत्नाच्या अंती काय फल मिळणार आहे हे बघून जर तुम्ही प्रयत्न करायला लागले तर ते असे प्रयत्न चुकीचे आहेत. तसं करू नये.
आणि प्रारब्धाने नुसते तुम्ही प्रयत्न करा, आणखी त्याचं जे फल आहे ते फल देवावर ठेवा. देव तुम्हाला योग्य फळ देईल तुमच्या प्रयत्नाप्रमाणे आणि तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, तुमच्या आचरणाप्रमाणे आणि तुमचं जे काही तुमचं वागणूक आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल असं ते सांगतात आहे. तर याच्यावर दासबोधातली उभी आहे ही, प्रपंची असोन परमार्थ पाहे तोही स्थितीतला आहे. म्हणजे प्रपंच आणखी परमार्थ दोन्ही करा असं सांगतात ते समर्थ इथे. प्रपंच असोनी, प्रपंची असोनी म्हणजे गृहस्थाश्रमी आहे तो साधक. परमार्थ पाहे म्हणजे तो परमार्थ करतो आहे, गृहस्थाश्रमात असून परमार्थ करतो आहे, तोही हे स्थितीतला आहे. प्रारब्ध योगी करून राहे लोकांमध्ये. प्रारब्ध योग म्हणजे प्रारब्धात जे काही त्याला आयुष्य मिळालं आहे त्याच्यामध्ये तो सगळं स्वधर्माचरण करतो आहे, पूजा अर्चना करतो आहे, आणखी प्रपंच पण चालवतो आहे. तर दोन्ही करा, प्रपंच आणखी परमार्थ, असा समर्थांचा उपदेश आहे. एकनाथ महाराजांनी प्रपंच आणखी परमार्थावर एक सुंदर ओवी टाकली आहे की प्रपंच पहिले करायचा की परमार्थ पहिले करायचा. आता गृहस्थाश्रमी तुम्हाला प्रपंचाची जास्त महत्त्व असल्यामुळे, आवड असल्यामुळे आपल्याला वाटतं की आपण प्रपंचाची जास्त महत्त्व द्यायला पाहिजे, पण ते तसं नाही. ते काय म्हणतात की जो असा प्रपंच करणारा ग्रस्त आहे, ज्यांनी प्रपंचाला मुख्य साधन समजलेलं आहे किंवा मुख्य आधार घेतला आहे प्रपंचाचा, तर त्याचा प्रपंच हा कदाचितच परमार्थ त्याला साधेल किंवा तो करू शकेल. पण ज्यांनी परमार्थाला मुख्य मानला आहे, ज्यांनी परमार्थात आधार घेतलेला आहे आणि संसाराला किंवा प्रपंचाला त्यांनी गौण मानला आहे, तर अशांचा जो आहे परमार्थ जर तुम्ही मुख्यत्वाने केला किंवा परमार्थाला जर तुम्ही प्रायोरिटी दिली आणि प्रपंचाला जर गौणत्व दिलं किंवा सेकंडरी त्याला स्थान दिलं, तर तुमचा प्रपंच हा परमार्थाच्या आधारे सुखरूप होईल. प्रपंच हा परमार्थाच्या आधारे सुखरूप होईल असं म्हणतात. म्हणजे परमार्थाचं स्थान हे श्रेष्ठ आहे आणि परमार्थासाठी तुम्ही प्रयत्न करा असं एकनाथ महाराज सांगतात आहे. आणखी त्याच्यामुळे तुमचा हा संसार किंवा तुमचा प्रपंच हा सुखरूप होईल परमार्थ केल्याने. कारण की त्या केसमध्ये, त्या स्थितीमध्ये परमेश्वर हा आपल्या भक्ताचा, की भगवंत हा आपल्या भक्ताचा योगक्षेम चालवत असतो. त्याला कुठल्या गोष्टी चिंता करण्याची कारण नसते आणि त्याच्या संसाराची देखभाल म्हणा किंवा योगक्षेम म्हणा भगवंत चालवत असल्यामुळे संसार माझा कसा होईल अशा चिंतेत त्यांनी पडण्याची गरज नाही. जे व्हायचं ते होईल बरोबर, संसारी व्यवस्थित चालेल, पण तू परमार्थ कर. या उलट ज्यांनी प्रपंचाला जास्त महत्त्व दिलेलं आहे, आणखी परमार्थाला महत्त्वच दिलं नाही किंवा परमार्थ बुडवला असं धरून चालू, तर असा एखादाच विरळ व्यक्ती असेल की जो त्याला प्रपंच करता करता परमार्थ साधला, परमार्थाकडे लक्ष न देताना परमार्थाला अदरवाईज किंवा त्या दुसऱ्या क्षणी म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी स्थिती कधी उद्भवणार नाही किंवा ती साध्य होणार नाही, या स्वरूपाच्या ते ओव्या आहे. तर पहिल्या ओव्यामध्ये सांगतात आहे, प्रपंच परमार्थ एकरूप होतं. प्रपंच आणखी परमार्थ एकरूप आहेत. ज्याचा नेम हे तर रामनामी, म्हणजे जे रामनामाला मानतात, श्रीरामाला किंवा सगुणोपासनेला मानतात, असे लोक प्रपंच परमार्थ एकरूप होतं. म्हणजे काय, विश्वामध्ये ते भगवत रूप बघतात. ते विश्वामध्ये भगवत रूप बघल्यामुळे त्यांना प्रपंच हा परमार्थ वाटतो आणि प्रपंचातल्या सगळ्या गोष्टीमध्ये ते भगवत रूप बघल्यामुळे त्यांचा प्रपंच पण सुकर होतो. परमार्थ साधे सहज संसार, म्हणजे परमार्थ अशा रीतीने विश्वाला जर भगवत रूप म्हणून जर तुम्ही संसार केला किंवा प्रपंच साधला, तर त्या निश्चितपणे तुम्हाला परमार्थ साधे सहज संसार, म्हणजे परमार्थ केल्या तुम्हाला संसार सहज साधून जाईल. येथे एरधार नाही जरा, म्हणजे त्या ठिकाणी तुमची एरधार बंद होईल, तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळेल असं ते सांगतात. म्हणजे इथे जो योग सांगितला आहे एकनाथ महाराजांनी, हा ऐश्वर्य योग आहे. विश्वामध्ये तुम्ही भगवत रूप बघा. विश्वामध्ये तुम्हाला जे प्राणी मात्र चराचर दिसतात आहे, त्या चराचरामध्ये भगवत रूप बघा. त्याचं आत्मतत्व हे सगळ्या सृष्टीमध्ये भरून आहे. असं जर तुम्ही बघितलं, असा जर ऐश्वर्य योग साधला, तर तुमचा प्रपंच हा सहज साधेल. परमार्थ साधे सहज संसार, ही पहिली ओवी आहे. दुसऱ्या ओवीमध्ये इथे तुम्ही संसाराला महत्त्व जास्त दिलेलं आहे. सहज संसार घडे परमार्थ, म्हणजे सहज संसार करून
जर तुम्हाला असं वाटलं की मी परमार्थ सहज त्याच्या संसाराच्या योगाने संसाराच्या आधाराने परमार्थ करेन, तर ते चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे? लौकिक विपरीत अपवाद असा लौकिक आहे, अशी लौकिकता म्हणजे तुम्ही लौकिकतेच्या पाठीमागे लागलेले आहे की माझा संसार चांगला झाला पाहिजे आणि मी संसाराच्या आधारे मी परमार्थ करेन, हे जे तुमचं म्हणणं आहे हा अपवाद आहे. असा एखादाच अपवादी असेल किंवा असा एखादाच ग्रस्त असेल की ज्याला परमार्थ साधला आहे, साधला असेल. हे लौकिक आणि विपरीत अपवाद असे 3 वेगवेगळे शब्द वापरले. लौकिक विपरीत अपवाद हा असा अपवाद आहे पहिली गोष्ट, कारण की तो लौकिकाच्या पाठीमागे लागलेला आहे. 3 ऐषणा ज्या सांगितल्या पहिले, वित्तेषणा, पुत्रेषणा, आणखी लोकेषणा, याच्यामध्ये तो अडकलेला असतो. म्हणून असं आसक्त झाला असतो विषयामध्ये. मग त्या संसारामध्ये अशा पद्धतीच्या ऐषणा जर त्याला लागल्या आहे, लोकेषणा लागली आहे, माझी प्रतिष्ठी, माझी कीर्ती. वित्तेषणा म्हणजे मला द्रव्य एकत्रित करायचं आहे. पुत्रेषणा म्हणजे माझं कुटुंब, माझा पुत्र पुत्री यांच्या पाठीमागे त्या आसक्त आहे. अशा लोकांना परमार्थ कसा साधेल? कदाचितच साधेल एखाद्याला, असं त्यांनी म्हटलंय. तो वाक्य सोडून द्या. एका जनार्दनी नाही तया भीड, लौकिकाची चाड कोण पुसे. म्हणजे एका जनार्दनी सद्गुरूच्या ठिकाणी असं काही नसतं. सद्गुरू परमार्थ शिकवतात आणि परमार्थाने तुमचा प्रपंच पण साध्य होतो. हा त्यातला मुख्य उद्देश आहे. म्हणजे प्रारब्ध आणखी प्रयत्नामध्ये मुख्य सिद्धांत जो सांगितला आहे की तुम्ही प्रारब्धात प्रयत्न करा, निश्चितपणे प्रयत्न करा, त्याच्या फळाची अपेक्षा करू नका. फळ तुम्हाला देव निश्चितपणे देईल. आणि दुसरा, प्रयत्न करत असताना तुम्ही तुमचे निरपेक्ष आणखी निस्वार्थी प्रयत्न असायला पाहिजे. आणि तुम्ही जो आधार, जो प्रपंचामध्ये जो आधार घेता, संसाराचा आधार घेता, मुलाबाळाचा आधार घेता, घराचा आधार घेता, आई वडिलांचा आधार घेता, तो आधार तुमचा सपशेल चुकलेला आहे. तुमचा मूळचा आधार आहे परमात्मा, परमेश्वर किंवा ईश्वर. तर तुमचा आधार जो असायला पाहिजे, तर तुमचा आधार परमेश्वर असायला पाहिजे. म्हणून म्हणतात की तुमचा आधार हा तुटलेला आहे. मी बोलतो ऐसी परी शंका वाटे, काजे तुझा आधार न तुटे. म्हणजे मी असं सांगतोय, समर्थ सांगतात की मी सांगतोय की तू प्रपंचाला आधार मानून नको, परमार्थाला आधार मान. ही तुला असं वाटेल की काहीतरी चुकीचं बोलतात आहे. काजे तुझा आधार न तुटे. पण तुझा आधार तुटत नाही. मी असं बोलूनही तुझा आधार संसाराचा असा या उद्देशाने किंवा याच्यावर विश्वास ठेवून तू संसार करतोय. का जे तुझा आधार न तुटे, आधार घेता सुखची वाटे परी तो दुःखदायक आहे. हा जो तुझा संसाराचा आधार घेतलाय, हा तुझा आधार तुला सतत दुःख देणार आहेत. म्हणून प्रपंची, आता ती ओवी तुम्हाला जी मागे सांगणार होतो ती ओवी इथे आहे, याच्यामध्ये आलेली आहे. प्रपंची यत्न करावा आणि परमार्थी आधार घ्यावा. प्रपंची यत्न करावा आणि परमार्थी आधार घ्यावा, तरमंडपणे जी प्रयत्न न करावा, हे काय बरे. म्हणजे तुम्हाला प्रपंचात राहून जो आधार घ्यायचा आहे तो हा परमेश्वराचा आधार घ्यायचा आहे. तरमंडपणेची प्रयत्न न करावा म्हणजे डोळे झाकून तुम्ही प्रयत्न करू नका. डोळे झाकून करू नका म्हणजे तुम्हाला नित्य विवेक करणं आवश्यक आहे. तिथे प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. चांगली कुठली आहे, वाईट कुठली आहे, नित्य कुठली आहे, अनित्य गोष्ट कुठली आहे, हे तुम्हाला वस्तू समजूनच तुम्हाला हे करणं आवश्यक आहे. आणखी तरमंडपणे प्रयत्नाची न करावा, हे काय बरे. म्हणजे प्रपंची यत्न करावा आणि परमार्थी आधार घ्यावा, हे याचं सिद्धांत आहे. 11व्या समासातला फार सिद्धांत, फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. म्हणजे प्रपंचात राहून तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे. हे ते परत मी तुम्हाला सांगतोय ते. आता प्रपंचात राहून होतं काय की प्रपंचात तुम्ही फार चुका करता. प्रपंच आधार का न घ्यावा, कारण तुमचा तिथे परमार्थ साध्यच होत नाही. साध्य का होत नाही की पहिली गोष्ट तुम्हाला असं वाटतं किंवा दुष्काळ पडला भावार्था दुष्काळ म्हणजे तुमच्या ठिकाणी भावच नाही परमार्थ करण्याचा. देवावर तुमची प्रीतीच नाही आहे तुमची. तर मग तिथे तुमचा परमार्थ कसा साध्य होईल? तुमची प्रीती आहे देहावरती, मुलाबाळांवरती, त्यांच्या देहावरती प्रीती आहे. त्याच्यामुळे मग तुमचा देहाभिमान जागृत राहतो, तुमची देहबुद्धी वाढत जाते तुमची. आणि त्याच्यामुळे मग तुमची देहांता पण नेहमी वाहत गेल्यामुळे मग तुमचे अभिमान कसा सुटेल? अभिमान तर तुम्हाला परमार्थात टाकायला पाहिजे. ती समर्थाने मागितलं शिष्याला की तो अभिमान सोड तुझा, तो निस्संग हो आणि नंतर मला शरण आहे. तर असा दुष्काळाचा अभाव आहे. दुष्काळाचा अभाव, दुष्काळ पडलेला भावार्थाचा विश्वास सुदृढ करायचा. मग तुझा विश्वास कसा सुदृढ बसेल परमेश्वरावर? दुसरं कारण सांगताच आहे, स्वधर्माचा लोप झाला. स्वधर्म तू करत नाही प्रपंचामध्ये, कारण तू देवाला विसरलाय.
तुझे सगळे जे काही कार्य आहे, क्रिया आहे, नोकरी आहे, धंदा आहे, शेतीवाडी आहे, याच्यामध्ये तू देवाला विसरून गेलाय की देवान तुला एवढा मोठा जन्म दिला आहे, नरदेहाची योनी प्राप्ती झाली आहे, पण त्याचं तू कधीही नामस्मरण करत नाही तू. म्हणून स्वधर्माचा लोप झाला, अधर्मी जन प्रवर्तला. म्हणजे तू अधर्मी होत चाललाय दिवसेंदिवस, तू अधोगतीला चाललाय तू, आणि त्या देवाचं नामस्मरण तुला कधी आठवत नाही ज्याने तुला हा देह दिलेला आहे. तिसरं म्हणतात आहे, भक्ती अवघी बुडाली आणि अभक्ती उभी ठाकली. भक्ती कधी करतच नाही देवाची, अभक्ती उभी ठाकली म्हणजे भक्तीच्या विरुद्ध अभक्ती आहे. म्हणजे तू भक्ती करतच नाही, देवाला विसरलाय. अनिती येता निघून गेली, नीती परती. म्हणजे अनितीचा तो सहारा घेतलेला आहे, सहाय्य केला आहे, आणि नीती सदाचाराच्या मार्गाने जे तुला आचरण करायचं आहे ते तू करत नाही आहे सध्या. नैराशेचा अवगम झाला, आशा प्राणी गुंतला, विषय न वच्चे टाकेला आळके म्हणे. म्हणजे तू विषयानं इतका आसक्त करून बसलेला आहे, त्याच्यामुळे तुला विषय सोडा असे वाटत नाही. अशा प्रकारचे जे प्रपंचामध्ये तुझे जे आसक्ती झाली आहे याच्यामुळे, त्याच्यामुळे तुला परमार्थ कसा साध्य होईल. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की प्रपंच करून परमार्थ साधणारे फार कमी आहे. कारण की अशा विषयांचं आसध्यान, विषयाचं ध्यान म्हणा किंवा विषयाची आसक्ती म्हणा, असे झाल्यामुळे त्या ग्रस्ताला, त्या साधकाला, त्या बद्धाला परमार्थाचा लवलेशी नसतो तो. म्हणून परमार्थ पहिले करायची सांगायचं गोष्ट आहे, जी पहिल्या लाईनमध्ये तुम्हाला सांगितलं. तर पहिले परमार्थ करा तुम्ही. परमार्थ केल्यामुळे तुमची आसक्ती कमी होईल आणि तुमचा त्याच्या मागे जो परमार्थाची प्रपंचाची आसक्ती कमी झाली की तुमचा परमार्थाद्वारे प्रपंचसुद्धा सुकर होईल किंवा सुरळीतपणे तुम्हाला सुखरूपपणे करता येईल तो. ज्ञानी लोकांना ज्ञानी अशी झाली वादशक्ती, राहिली सप्रेम भक्ती. ज्ञानी लोकांना वादविवाद करण्याची शक्यता असते की त्याला मोठं ज्ञान झालं असल्यामुळे तो म्हणतो माझंच खरं आहे. हे अशा अनेक प्रकारचे जे संसारातले जे विघ्न आहे, हे विघ्न तुम्हाला नेहमी आडत असतात. स्त्रिया भरताराशी सदा, सेवा न करून पेटती द्वंद्वा. स्त्रिया भरताराशी सदा म्हणजे नवऱ्याशी, स्त्री ही नेहमी नवऱ्याशी भांडत असते. सेवा न करून पेटती द्वंद्वा म्हणजे सेवा न करताना भांडणं चालू असतात घरात. म्हणजे स्त्रियाच्या बाबतीत शब्द वापरला, पण हे पुरुषांच्या बाबतीत पण तेवढंच लागू आहे. पुरुषसुद्धा भांडणं करतात. असं नका समजू किंवा स्त्रिया इथेच आहे, स्त्रिया शब्द वापरल्या समर्थाने, पण पुरुषसुद्धा प्रपंचात भांडणं करतात. त्यांनासुद्धा काही ना काही कारण लागतं. मग वादावादी होते, आणखी पेटती द्वंद्वा, शेवटी द्वंद्व पेटतं. पुत्री टाकेती मर्यादा मायेबापांची. म्हणजे आणि मुलंसुद्धा आईवडिलांना मग काही बोलून शेवटी घर सोडून जातात की वडिलांचं असंच आहे, आईचं असंच आहे, ते अशाच वागतात, मी सांगतो काही वेगळंच आहे. मग आईवडिलांची सेवा न करताना पुत्रसुद्धा आईवडिलांना सोडून जातात. ही संसाराची व्यथा आहे, समर्थाने इथे सांगितली आहे ती. म्हणून संसार करून तुम्ही जर म्हणाल की मी परमार्थ साधतो, थोडं कठीण आहे जरा ते. म्हणजे साध्य होणार नाही. तुम्हाला संसारातले भोग, संसारा शेवटी तुम्हाला सोडायला पाहिजे. हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. किंवा तुम्ही